हाय फ्रेंड्स. तर आज आपण उन्हाळी वाळवणाचा पहिला पदार्थ बनवत आहोत, साबुदाणा बटाट्याचे पापड. बघू शकता तर 3 पटीने हा पापड छान असा खुललेला आहे, अगदी कुरकुरीत खुसखुशीत, तर मुरमुऱ्यासारखा इतका कुरकुरीत झालेला आहे ना. तर अजिबात ऑइली झालेला नाही आहे. तर कसे बनवायचे ते बघूया चला. जो साबुदाणा होता तो साबुदाणा मी ना तर 6 तासासाठी भिजत घालून घेतला होता. छान असा भिजून झालेला आहे. तर आता व्यवस्थित मी मोकळा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर आता आपण वाटीचं माप घेणार आहोत. 2 वाटी पाणी, 2 वाटी साबुदाणा घेतला तर आपल्याला 4 वाटी पाणी टाकून घेणार आहोत. एका वाटीला 2 वाटी पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण वाटी अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे. मी कुकरमध्येच 2 शिट्टीने शिजवून घेणार आहे. अगदी झटपट, वेळ न वाया घालवता नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तर मी आता आहे ना 4 वाट्या पाणी टाकून घेतलं. छान आता आता छान 3 बटाटे घेतले, छोट्या आकारातले आहेत ते 3 बटाटे घेतले अशा पद्धतीने. तर मी ना त्याचे काप करून घेणार आहेत अशा पद्धतीने, स्वच्छ धुवून घेणार आहे. तर नक्कीच तुम्हाला जर माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईव्ह पीज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आधीच स्वच्छ असे धुवून घेते. बघू शकता मी पातेल्यात पाणी घालून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. नंतरच मी त्या साबुदाण्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकून घेतलेत. बघू शकता. आता आपण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावून 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. तुम्ही 15 मिनटासाठी भिजत घातला असेल तर 3 शिट्ट्या घ्या, किंवा 5-6 तासासाठी जर भिजत घातला असेल तर 2 शिट्ट्या घ्या. अशा पद्धतीने आपली पहिली शिट्टी ही झालेली आहे. तर मी 2 शिट्ट्या घेतल्या. गॅस हे काढून घेतलं. छान आता मस्त असं आपला हे खीर शिजून झालेली आहे. मस्त, अजिबात जास्त वेळ न वाया घालवता 5 मिनटात आपली 2 शिट्ट्यासुद्धा झाल्या. आता थोडंसं थंड झालेलं होतं, थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान दळून घ्यायचेत. मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. अजिबात त्याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. बघू शकता मस्त असं दळून घ्यायचं. आता एका पातेल्यात काढून घ्यायचं हे सर्व, जेवढं दळून घेतलं तेवढं सगळं. अशा पद्धतीने आपण सर्व दळून घेतलेले. आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तर मी ना हे पांढरे शुभ्रच यावेत म्हणून मी कोणतीच हिरवी मिरची वगैरे काहीच टाकलं नाही. तुम्ही लाल चिली फ्लॅक्स टाकू शकतात, हिरवी मिरचीचा ठेचून टाकू शकतात. तर तसं मी काही केलं नाही, कारण आपण जास्त दिवस ठेवत असतो तर वर्षभर 2 वर्ष टिकतात. तर अशा पद्धतीने माझं आता हे छान तयार झालेलं आहे. मी व्यवस्थित मिक्ससुद्धा करून घेतलं मीठ. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतल्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स केलं आणि अशा पद्धतीने पापड टाकून घेते. बघू शकता पळीच्या साह्याने अगदी मस्त होतात. जास्त पातळ नाही करायचे, कारण की ते जास्त पातळ केल्यामुळे ना पटकन पलटी करता येत नाही. अशा पद्धतीने टाकायचे. तर आता आपले ना 1 दिवस वाळलेले आहेत. आता आपण काढून बघूया. छान व्यवस्थित हे बघू शकता. तर अजिबात लटकलेले नाही आहेत, मस्त असे निघालेत, तुकडेसुद्धा झालेले नाही आहेत. आता छान आता आपण ना 2 दिवस वाळवून घेणार आहोत उन्हात थोडेसे. तर अशा पद्धतीने आपले साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झाले वाळून. तर आता आपण तेलात तळून बघूया चला. तर आता तेलात तळून दाखवते. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त आता आपले तेलात तळून झालेले आहेत. तर छान कुरकुरीत खुसखुशीत तयार झाले तळून. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवा आणि लाईव्ह पीज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता अगदी मस्त रेडी झालेले आहेत आपले पापड खाण्यासाठी. जर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.